सो आता गणपती बाप्पा येत आहेत हम्म. इकडे. आणि तिकडे पण आम्हाला असं कळलं की आता तुम्ही गणपती बाप्पा आणि हे सगळं, तर कसा साजरी करतो आपण गणपती बाप्पा मॉरिशस मध्ये? अ, आणि इथे मी सांगतो की आपली जे पूर्वज कोकणावरून ते आलेले आहेत, तर हम्म. कोकण पद्धतीने जर जसं गणपती उत्सव आहे, हम्म. त्याच पद्धतीने पारंपरिक रीतीने गणेशोत्सव साजरा होत असतो. आणि आपल्याला सांगण्यात इच्छितो की मॉरिशसमध्ये गणेशोत्सवासाठी विसर्जनाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते सगळ्या लोकांसाठी. आणि विशेषतः इथे जास्तीत जास्त 1.5 दिवस गणपती साजरा केला जातो. 5 दिवस किंवा 10 दिवस सुद्धा अनंत चतुर्दशीपर्यंत सुद्धा साजरा केला जातो. आणि 2 महिने अगोदर याची तयारी सुरू आहे. साफसफाई जिथे-जिथे गणपती उत्सव होणार आहे, घरी असोत किंवा मंदिरात असोत, मंडळात असोत, अ, तर सगळेजण तालीम सुद्धा सुरू होणार भजन कीर्तनाचं. गणपतीसाठी विशेषतः जे तरुण लोक आहे, मंडळी आहेत किंवा फक्त तरुण नव्हेच सगळी लोकं गणेश भक्त ते झाकरी नृत्य सादर करतात. गणपतीच्या म्हणजे जेव्हा गणपतीच्या स्थापना गणेश चतुर्थीसाठी अहोरात्री ते गावोगावी जाणार आहेत आणि झाकरी नृत्य सादर करणार भक्तिभावाने असं या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतो मॉरिशसमध्ये. आणि विशेषतः चतुर्थीच्या दिनी राष्ट्रीय पातळीवर सुद्धा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जातो. यामध्ये उच्च लोक आहे, पंतप्रधान सगळं येतात या कार्यक्रमासाठी. अशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो इथे मॉरिशसमध्ये.